लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। मालेगाव तालुक्यातील आनंदवाडी गाव आज विठुरायाच्या नामघोषाने दुमदुमून गेले। अखंड हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज पारायण वर्ष 18 निमित्त गावात भक्तीचा अनोखा सोहळा रंगला होता। आज रविवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात पालखी मिरवणूक काढण्यात आली। पालखी सोहळ्यात बालकांपासून तरुण, महिला, ज्येष्ठ, वारकरी आणि भजनी मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली। कुणाच्या हातात टाळ मृदुंग, कुणाच्या ओठांवर विठ्ठल नाम तर कुणाच्या डोक्यावर तुळशी वृंदावन। विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग या जयघोषाने संपूर्ण आनंदवाडी भक्ती रसात न्हाऊन निघाली। तुकाराम महाराजांच्या अभंग वाणीने आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ओव्यांनी वातावरण अक्षरशः भारावून गेले। गावातील प्रत्येक नागरिक या भक्तिमय वातावरणात तल्लीन झाला होता। या 7 दिवसाच्या अखंड हरिनाम सप्ताहात दररोज कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। कीर्तनाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज आणि नाथ महाराज यांच्या विचारांचा, उपदेशाचा आणि भक्ती मार्गाचा संदेश भाविकांपर्यंत पोहोचवण्यात आला। विशेष म्हणजे या धार्मिक सोहळ्यात आनंदवाडीतील युवा पिढीने मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। परंपरा केवळ जपली नाही तर ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तरुणांनी आपल्या खांद्यावर घेतल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले। भगवंतांचे नामस्मरण, सत्कर्म आणि समाज कल्याण हा संदेश या संपूर्ण उत्साहातून देण्यात आला। आज या अखंड हरिनाम सप्ताहाची उद्या सांगता होणार आहे। सकाळी महादेव महाराज यांचे काल्याचे कीर्तन आणि त्यानंतर दुपारी मराव प्रसादाचे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। आनंदवाडी गावासह पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायाच्या सहकार्याने पार पडलेल्या भक्तिमय सोहळ्याने एकच संदेश दिला। भक्ती मनात असेल, नाम ओठावर असेल आणि सत्कर्माची वाटचाल असेल तर गावाच्या मातदेई पंढरीचा अनुभव घेता येतो। आनंदवाडी आज फक्त पालखी सोहळ्यात सहभागी झाली नाही तर विठुरायाच्या नामस्मरणात अख्खं गाव एकरूप झाले आहे। लोकशस्त्र न्यूज साठी विशेष प्रतिनिधी मालेगाव। लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।